नमस्कार मित्रांनो, तटस्थतेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण मी हा शब्द सतत वापरत असतो. पण मी म्हणजे काय असतं? आपण आयुष्यभर मी माझे असे म्हणत असतो. मी हरलो, मी जिंकलो, मी सुखी झालो, मी दुःखी झालो, मी बदललो असे आपण म्हणतो. पण मी हे काय असतं? ते दगडासारखं आहे का? तर नाही. तर मी हे काही घन पदार्थ नाही. मी हे क्षणोक्षणी बदलणारा अनुभवांचा, संवेदनांचा आणि आठवणींचा एक प्रवाहच आहे. आज सकाळी तुम्ही आरशात पाहिलं का? 20 वर्षापूर्वी तुमचा चेहरा असाच होता का? आज चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या, केस पांढरे झाले, नजर थकलेली आहे. 20 वर्षापूर्वी असे दिसत होता का तुम्ही? नाही. 20 वर्षापूर्वी तुम्ही तरुण होतात. म्हणजे तुमचं शरीर बदललेलं आहे, पेशी बदलल्या, रक्त बदललं, विचार देखील बदलले, सवयी बदलल्या. तरी आपण म्हणत असतो मी तोच आहे. पण हा कोणता मी आहे जो बदलतोय? तरीही आपल्याला जुना मीच वाटतोय. बुद्ध परंपरेत हा प्रश्न बुद्धीने सोडवायचा नसतो, तर तो शरीर आणि मनाच्या प्रयोगशाळेत म्हणजेच अनुभवातून तपासायचा असतो, स्वतःच्या अनुभूतीवर उतरवायचा असतो. यासाठीच भगवान बुद्धांनी ध्यान साधना शिकवली. ध्यान म्हणजे स्वतःकडे, स्वतःच्या श्वासाकडे पाहता पाहता मन आणि शरीर यांची सत्यता जाणून घेणे, तपासणे, अनुभूतीवर उतरवणे. सुरुवातीला ध्यान करताना फक्त श्वासोच्छ्वासावर लक्ष द्यावं लागते. श्वास आत येतो, बाहेर जातो. आत येताना छातीवर उचलली जाते, नाकातून थंड हवा जाणवते. श्वास बाहेर जाताना नाकाद्वारे गरम हवा शरीरातून बाहेर जाते. पोट छाती खाली बसतं. आपण म्हणतो मी श्वास घेतोय, मी श्वास सोडतोय. पण खरंच मी श्वास घेतो का? जर मी श्वास घेत असेल तर मग झोपेत कोण श्वास घेतं? बेशुद्ध अवस्थेत कोण श्वास घेतं? कोमात गेलेल्या व्यक्ती देखील श्वास घेतात. त्यांचा श्वास कोण घेतं? म्हणजेच श्वास घेत नाही, श्वास हा आपोआप होत आहे. श्वास हा घेतला जात नाही. श्वास ही एक नैसर्गिक क्रिया आहे, ती आपोआप होत असते. मी नावाचे लेबल आपण चिटकवत असतो त्याला. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत श्वास हा अखंडरित्या चालूच असतो. श्वास हा जबरदस्तीने घेतला जात नाही, तो सहज आपोआप नैसर्गिकरित्या होत असतो. श्वास हे जीवन आहे, म्हणून श्वास हा ध्यानाचा पाया बुद्धांनी ठेवलेला आहे. ज्याला मी म्हणतो तो कशाने बनलेला आहे, कुठल्या घटकांपासून बनलेला आहे, तेच जाणून घेऊया. भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की ज्याला आपण मी म्हणतो ते प्रत्यक्षात 5 अस्थिर आणि एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टींचा एक समूह आहे, एक गठ्ठा आहे. यालाच बुद्धांनी पंचस्कंद म्हणले. पंचस्कंद म्हणजे एक गठ्ठा आहे, 5 गोष्टींचा एक समूह आहे. हे 5 स्कंद सतत बदलत असतात, वाहत असतात, जन्मतात, मरतात. हा एक प्रवाह आहे, नदीसारखा. त्यात कोणताही कायमस्वरूपी स्थायी कुठलाही पदार्थ नाही. आता हे स्कंद काय? तर पहिला स्कंद आहे रूपस्कंद. हा मानवी अस्तित्वाचा भौतिक शारीरिक भाग आहे. आपलं दिसणारं शरीर आणि बाहेरचं दिसणारं जग दोन्ही हे रूपस्कंदात येतात. आता हे रूपस्कंद कशाने बनलेलं आहे? रूपस्कंद 4 महाभूतांनी बनलेला आहे. आता हे 4 महाभूत कोणते? तर पहिला आहे पृथ्वी, दुसरा आहे आप म्हणजे द्रव, तिसरा आहे तेज म्हणजे आग, चौथा आहे वायू म्हणजे गती. पहिला आहे पृथ्वी धातू. पृथ्वी धातू हा कठोर असतो, घन असतो. त्यापासून हाडं, दात, नख, केस, मांस हे सगळं बनलेलं असतं. जेव्हा शरीरात जडपणा, दाब, कडकपणा जाणवतो, ती पृथ्वी धातू उत्पन्न होते. पृथ्वी धातू म्हणजेच दगड, माती
आणि त्याचा गुणधर्म असतो. त्याचा गुणधर्म असतो जडत्व. दुसरं असतं आप धातू. आप धातू म्हणजेच द्रव. द्रव पदार्थाचा गुणधर्म असतो शीतलता, प्रवाहितपणा, चिकटपणा. शरीरातील रक्त, लाळ, घाम, मूत्र, लसिका हे सर्व आप धातूपासून बनलेलं आहे, म्हणजेच द्रव धातूपासून बनलेलं आहे. आणि त्याचा गुणधर्म आहे शीतलता किंवा प्रवाहित राहणे. तिसरं असतं तेज धातू म्हणजेच आग, उष्णता, ऊर्जा. आपल्या शरीराचं तापमान वाढतं, भूक लागते, अन्न पचन होतं, डोळ्यामध्ये चमक येते, राग येतो, अशा गोष्टी होतात. म्हणजेच शरीरात आग आहे, तेज आहे, ऊर्जा आहे, शरीरात उष्णता आहे. आणि चौथा आहे वायू. वायू धातू. वायू धातू हा गती, हालचाल, दाब यांसाठी असतो. श्वास आत बाहेर येतो, रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थितरित्या होते, पोट फुगतं, शरीरात खेचल्या जातं. शरीरातील गॅसेस हे सर्व वायू तत्व आहे. हे जे काही 4 स्कंद आहेत ते सर्व एकमेकांशी जोडलेले असतात. डोळे रूप पाहतात, कान शब्द ऐकतात, नाक गंध घेतं, जीभ रस घेते, त्वचा स्पर्श जाणते. हे 4ही रूपच्या संपर्कात येतात. जेव्हा आपण ध्यान साधना करतो, विपश्यना करतो, तेव्हा विपश्यनेत आपण जेव्हा हे शरीर स्कॅन करतो, शरीरातील संवेदनेकडे तटस्थपणे पाहतो. डोक्यापासून ते पायापर्यंत प्रत्येक भागात संवेदना जाणवू लागते. तेव्हा कळतं की हे आपले शरीर हे ठोस वस्तूपासून बनलेले नाही. हे आपले शरीर घन नाही. कुठे मुंग्या आहे, कुठे कंपने आहे, कुठे तरंग आहे, कुठे दाब आहे तर कुठे उष्णता आहे, कुठे थंडपणा आहे. हे सगळे रूपस्कंदचेच वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि हे सगळे एका क्षणात बदलतात. म्हणून रूप हे अनित्य आहे. विपश्यने साधनेत याची अनुभूती येते. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आपण, बुद्धीने नाही तर अनुभवाने समजून घेतो की हे सर्व कशा प्रकारे बदलते. हे सर्व अनित्य आहे, हे बदलणारे आहे, हे आपण अनुभूतीने समजून घेतो. शरीर भंगावस्थेत जाते तेव्हा हे शरीर कशा प्रकारे बनते आहे, मरते आहे याचा अनुभव होतो. दुसरा आहे वेदनास्कंद. इंद्रियांचा बाह्य विषयाची जेव्हा संपर्क होतो तेव्हा मनामध्ये एक प्रतिक्रिया उमटते, शरीरामध्ये एक प्रतिक्रिया उमटते. त्यालाच वेदना म्हटलेला आहे. आजच्या भाषेत वेदना म्हणजे दुःख होतं, पण पूर्वी वेदना हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जायचा. वेदना म्हणजेच संवेदना. संवेदना हा शब्द लवकर समजतो. संवेदना म्हणजेच सेन्सेशन. इंद्रियांचा जेव्हा बाह्य विषयाशी संपर्क होतो तेव्हा शरीरामध्ये काहीतरी संवेदना निर्माण होते. शरीरामध्ये काहीतरी केमिकल प्रक्रिया होते. यालाच म्हटले आहे संवेदना. संवेदना ही सुखद असते, दुःखद असते किंवा न्यूट्रल असते. संवेदना म्हणजेच फिलिंग, सेन्सेशन हा दुसरा स्कंद आहे. या संवेदनेचे 3 प्रकार आहे. पहिला असतं सुखद संवेदना. सुखद म्हणजे गार वारा अंगाला लागला, मऊ गादी, जिभेला गोड चव, मधुर संगीत ऐकले, हे सर्व सुखद आहे. यालाच सुखद संवेदना म्हटले. दुःखद संवेदना असते. पायाला काटा टोचला, अपमान झाला, कोणी काही अपशब्द बोलले, राग आला, काही नुकसान झाले, एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा मनाविरुद्ध काही घडले तर ती फिलिंग नकोशी वाटते. तेव्हा आपल्या मनात, आपल्या शरीरात दुःखद संवेदना निर्माण होते. तिसरी असते असुखद अदुःखद संवेदना. ही तटस्थ संवेदना असते. आता जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसता तेव्हा तुम्हाला काही संवेदना होते? काही होत नाही. घड्याळाची टिकटिक ऐकता तेव्हा काही संवेदना होते? काही होत नाही. अन्नपचन शरीरामध्ये होत असते, ते आपोआप होत असते, तेव्हा तुम्हाला काही संवेदना होते? काही नाही. श्वास येतो जातो तेव्हा देखील तुम्हाला काही होत नाही, सुखही होत नाही, दुःखही होत नाही. तसेच तुम्ही काम करतात, जे दैनंदिन काम आहे ते ऑटोमॅटिकली तुम्ही करतात, तेव्हा तुम्हाला सुखही जाणवत नाही, दुःखही जाणवत नाही, त्यात लक्षच जात नाही. हेच संवेदना असते असुखद अदुःखद संवेदना. यात दुःखही नसते, सुखही नसते. हे तटस्थ संवेदना असते. संवेदना ही
अत्यंत क्षणभंगूर असते. एका क्षणाला जी सुखद संवेदना जाणवते ती दुसऱ्या क्षणाला दुःखद संवेदना होते. एसीची हवा आधी सुखद वाटते, हवीशी वाटते, तेव्हा शरीरात सुखद संवेदना होतात. पण अर्ध्या तासानंतर थंडी वाजायला लागते, मग तेव्हा दुःखद संवेदना निर्माण होते. ती हवा नकोशी वाटते. म्हणून संवेदनेला मी मानणं धोक्याचं आहे, कारण ती टिकतच नाही. आपण टिकणारी वस्तू शोधतो आणि न टिकणाऱ्याला चिटकतो. इथूनच दुःख निर्माण होते. तिसरा आहे संज्ञा स्कंद. आता ज्ञानेंद्रियाचा विषयाशी जेव्हा संपर्क होतो तेव्हा त्यानंतर शरीरामध्ये एक संवेदना निर्माण झाली आणि ती संवेदना निर्माण झाल्यावर मेंदूने ओळखलं की काहीतरी संवेदना निर्माण झाली. मेंदू जेव्हा टॅग लावतो, मेंदू जेव्हा पटवतो की काहीतरी झालं, यालाच संज्ञा म्हणतात. संज्ञा एक टॅग लावण्याची प्रक्रिया आहे. नाकात काहीतरी वास आला की लगेच शरीरात संवेदना निर्माण झाली आणि ती संवेदना निर्माण झाल्यावर लगेच बुद्धी ओळखते, अच्छा कसला तरी गंध आला. कसला गंध आला? तर हीच संज्ञा असते. म्हणजेच नाकामध्ये वास आला तर वास हा फुलाचा आहे, कुठल्या फुलाचा आहे असे जेव्हा बुद्धी जाणते, ही संज्ञाच्या आधारे जाणते. कानाच्या पडद्यावर काहीतरी आवाज आला, शरीराला समजले कानाच्या पडद्यावर काहीतरी झाले, लगेच शरीरात संवेदना निर्माण झाली, कसला तरी आवाज आला. त्यानंतर बुद्धीतील एक भाग ॲक्टिव्ह झाला. हीच असते संज्ञा. ती आवाजाला ओळखते. हा आवाज कसला आहे, संगीताचा आहे का, हे ओळखते. संज्ञेचं कामच असतं ओळखणे, तिला टॅग लावणे. संज्ञा नसती तर जगात काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे दिसलंच नसतं. समोरचा माणूस शत्रू आहे की मित्र हे कळालंच नसतं. म्हणून संज्ञा ही जगण्यासाठी आवश्यक आहे. पण धोका कुठे निर्माण होतो? संज्ञा जुन्या स्मृतीवर आधारित असते. लहानपणी तुम्हाला समजा कुत्रा चावला असेल तर 15-20 वर्षांनी तुम्हाला आज देखील कुत्रा दिसला की तुम्हाला भीती वाटते, कारण संज्ञा ओळखते की कुत्र्यापासून धोका आहे. संज्ञेने तुमच्या मनात लेबल लावले आहे की कुत्र्यापासून धोका, कुत्रा चावतो. आज कुत्राही बदलला, वेळ बदलला, सगळं काही बदललं, पण संज्ञेने बुद्धीमध्ये ती जागा करून ठेवलेली आहे. संज्ञेने ओळखून ठेवलेले आहे की कुत्रा म्हणजे चावतो. ध्यान साधनेत काय होतं? सामान्यतः आपले मन खूप वेगाने काम करत असते. एखादी घटना घडली की आपण क्षणात तिला लेबल लावतो. आवाज कानावर पडला की आवाज आला असे समजते. गाडीचा आवाज आला हे समजते. गाडीचा कर्कश आवाज आला हे समजते. त्यानंतर तो कर्कश आवाजाने शरीरात दुःखद संवेदना निर्माण होतात आणि त्या दुःखद संवेदना शरीरात निर्माण झाल्यावर त्यामुळे शरीरात राग निर्माण होतो, चीड निर्माण होते आणि लगेच आपण त्या रागावर प्रतिक्रिया देऊन तो राग व्यक्त करतो, समोरच्याला ओरडतो आणि त्यामुळे भांडणे होतात. पण विपश्यना साधना करताना ध्यानात संज्ञा थोडी हळू होते. संज्ञेमध्ये एक छोटासा पॉज निर्माण होतो. संज्ञेमध्ये एक ब्रेक लागतो. तुमच्या कानावर आवाज येतो पण लगेच लेबल लावत नाही संज्ञा की कसला आवाज आला. तिथे एक पॉज घेतो. आवाज आला पण गाडीचा लेबल लागत नाही. काहीतरी आवाज आला, गाडीचा हॉर्नचा आवाज आला, एवढंच राहतं बस. आवाज आहे हे सत्य तुम्हाला समजते, पण आवाज वाईट आहे हे आपलं मत असतं, आपले लेबल असते. हे लेबल संज्ञा आपल्याला लावू देत नाही. दुःख सत्यात नसते, दुःख हे मतामध्ये असते. आपण त्याला काही लेबल लावत नाही. पुढील क्रिया घडण्याआधी एक पॉज निर्माण होतो मनात. हा पॉज आपल्याला आणि बाहेरील आवाजाला वेगळा करतो. आपण आणि तो आवाज वेगळा होऊन जातो. आपण त्या आवाजाचे विश्लेषण करत बसत नाही. आवाजाने आपण वेगळे झाल्याने कळतं आपल्याला की 90% दुःख हे घटनेच नसतं तर घटनेच्या लेबलमध्ये असतं. आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा आहे संस्कार स्कंद. हा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा स्कंद आहे. संज्ञेने ओळख पटवली की पुढे काय होते, आपण लगेच प्रतिक्रिया देतो. यालाच संस्कार म्हणतात. यात विचार, इच्छा, हेतू, राग, द्वेष, लोभ, मत्सर, वासना, करुणा, मैत्री हे सगळंच येतं. कर्माचा उगम इथेच होतो. भगवान बुद्ध म्हणतात
चेतनाह भिक्कवे कम्म वदामी, म्हणजेच भिक्खूंनो, मी हेतूलाच कर्म मानतो. आपण आपल्या हाताने दुसऱ्याला मारलं, पण मनामध्ये जर हेतू नसेल, मनातून इच्छा नसेल, फक्त हाताने सहज मारलं, परंतु मनामध्ये तो हेतूच नसेल मारण्याचा, तर कर्म घडत नाही. पण तुमच्या मनामध्ये मारण्याचा हेतू असेल आणि तरी देखील तुम्ही हात उचलला नाही, ती कृती झालीच नाही, तरी देखील मनामध्ये कर्म घडलं, तर तेथेच संस्कार निर्माण होतो. म्हणून संस्कार स्कंद हा कर्म निर्माण करण्याची एक फॅक्टरी आहे. इथेच रागाचं बी पेरलं जातं, इथेच करुणेचं बी पेरलं जातं, इथेच मैत्रीचं बी पेरलं जातं, इथेच द्वेषाचं बी पेरलं जातं, इथेच आपलं चरित्र घडतं. आपल्या सवयी कशा बनतात? एकदा राग आला की आपण त्या रागावर प्रतिक्रिया देतो. प्रतिक्रिया दिली की त्यानंतर सुख वाटतं, समाधान वाटतं, तेव्हा संस्कार नोंदवला जातो. आता काय होतं, पुन्हा परत तीच परिस्थिती निर्माण झाली, तसाच राग आला की मेंदू त्या जुन्या मार्गावर परत जातो. परत राग आला की परत तीच प्रतिक्रिया देतो, रागाची प्रतिक्रिया देतो. 5 वेळा, 10 वेळा, 15 वेळा अशीच करतो आणि तिथे एक हायवे तयार होऊन जातो. 100 वेळा असे झाले की मी रागीट आहे अशी ओळख आपली पक्की होऊन जाते. पण मुळात ती 100 वेळा मेंदूने केलेली पुनरावृत्ती आहे, ती संस्काराची पुनरावृत्ती आहे, ती संस्काराची प्रतिक्रिया आहे, मी नाही. विपश्यना साधनेत काय होते, या प्रतिक्रियाच्या चक्रात एक हलकासा ब्रेक लागतो, एक पॉज बटन लागते. काहीतरी बाहेर घडले, त्यानंतर संवेदना निर्माण झाली, संवेदना निर्माण झाली की त्यानंतर संज्ञा निर्माण झाली, आणि संज्ञा निर्माण झाली की संज्ञेने ओळखली राग आला आहे, तेव्हा संस्कार निर्माण होईल. पण तो संस्कार तयार होण्याआधीच एक जागरूकता येईल. शरीरात उष्णता निर्माण झाली, दाब निर्माण झाला. तर विपश्यना साधनेद्वारे हेच शिकवले जाते की शरीरातील उष्णता पहा, शरीरातील दाब पहा, शरीरामध्ये काय होतं ते तटस्थपणे पहा, कुठली प्रतिक्रिया देऊ नका. आणि जेव्हा सामान्य जीवनात देखील तेच होतं, तुमच्या मनात राग उत्पन्न झाला तर तुम्ही त्याला तटस्थपणे पाहता, कुठली प्रतिक्रिया देत नाही, आणि त्यामुळे प्रतिक्रिया दिल्या नाही, त्यामुळे मनाची जुनी सवय तुटते, तिथे ब्रेक लागतो, नवीन कर्म घडत नाही. हेच बंधन तोडण्याचं काम आहे, हेच बंधन तोडण्याचा मार्ग आहे. 5वा स्कंद आहे विज्ञान स्कंद. याला जाणीव म्हणतात. समजा डोळ्यासमोर फूल आहे, पण चक्षु विज्ञान जागा नसेल तर ते दिसणार नाही. तुम्ही दिवसा स्वप्नात असता, समोरून मित्र जातो, कधी कधी दिसत नाही. तुम्ही एखादं काम करता, कुणी तुम्हाला आवाज दिला तरी देखील तुमचं लक्ष जात नाही, कारण कान, डोळे हे सगळं उघडं आहे, परंतु जाणीव दुसरीकडेच आहे. हे आरशासारखं आहे. आरसा स्वतः काही नाही, पण समोर जे येईल त्याचं प्रतिबिंब दाखवतो. विज्ञान जाणतं, पण करणार किंवा करत नाही. हे विज्ञान स्थिरही नाही. एका वेळी एकच विज्ञान काम करतं. डोळ्याने पाहताना ऐकू येत नाही, कानाने ऐकताना चव कळत नाही, पण हा बदल इतक्या वेगाने होतो की या सर्व जाणीव एकच जाणीव वाटते. जसं सिनेमा पाहताना 40 फ्रेम प्रति सेकंद फिरतात, प्रत्येक फ्रेम वेगळी असते, पण इतक्या वेगाने फिरते की अखंड चित्रपट वाटतो. तसंच ह्या क्रिया इतक्या प्रचंड वेगाने घडतात की त्यात अखंड मीच वाटतो. आता हे 5ही स्कंद मिळून काय होतं, तुम्ही गुलाबाच्या फुलाकडे पाहता. आता गुलाबाच्या फुलाचा आकार, रंग हे सगळं पाहता, म्हणजेच काय आलं, रूपस्कंद आला. त्यानंतर फुलाला पाहून तुमच्या मनामध्ये एक आनंदाची भावना निर्माण झाली. फूल किती सुंदर आहे ते पाहून तुम्हाला आनंद झाला, म्हणजे तिथे काय झालं, संवेदना निर्माण झाली, सुखद संवेदना निर्माण झाली. त्यानंतर तुमच्या डोळ्यांनी ते फूल पाहिलं तर ते फूल कसले आहे, गुलाबाचे आहे याची ओळख पटवली. त्यानंतर फूल पाहिल्यानंतर तुमच्या मनात एक लोभ निर्माण होईल, यार किती सुंदर फूल आहे, घरी न्यावं, बायकोला गिफ्ट द्यावं का, तोडावं का, असा एक लोभ निर्माण होईल. येथेच संस्कार निर्माण झाला. आणि विज्ञान म्हणजे हे जे काही होत आहे त्याची जाणीव म्हणजेच विज्ञान. या 5शिवाय फूल पाहणारा मी वेगळा सापडतच नाही. हे 5 घटक काढले की मी विरून जातो. म्हणून बुद्ध म्हणतात
हे पाचही अनित्य आहे, दुःख आहेत, अनात्मा आहे. यात कायमस्वरूपी आत्मा असा काहीच नाही. हे समजलं म्हणजेच दुःखमुक्तीचा मार्ग समजला. मी म्हणजे अनेक गोष्टींचं एक जाळं आहे. मी हे नाव आहे. नाव कशाचं? तर या पंचस्कंदाचं. हे पंचस्कंद जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला मी हे नाव पडतं. पण जेव्हा ते वेगवेगळं होतं त्याला स्वतंत्र अस्तित्वच नसतं. त्या नावाला स्वतंत्र अस्तित्व नसतं. एका रथाच्या उदाहरणातून तुम्हाला हे लवकर समजेल. समजा एक रथ समोर आहे. तुम्ही विचारलं रथ कुठे आहे? तर मी तुम्हाला चाक दाखवेल. तुम्ही म्हणाल हे तर चाक आहे, रथ नाही. मी तुम्हाला दांडा दाखवेल. तुम्ही म्हणाल हा दांडा आहे रथाचा, रथ नाही. त्यानंतर त्या रथातील प्रत्येक भाग मी एक एक करून काढला. समजा घोडे बाजूला केले, आसन बाजूला केले, दोरी, चाक, दांडा सगळं काही बाजूला केलं. सगळे पार्ट वेगवेगळे करून टाकले. आता रथ कुठे? रथ कुठे गायब झाला? पूर्वी रथ होता का? व्यावहारिकदृष्ट्या तर होता. त्यातून प्रवास करता येत होता. पण जेव्हा पार्ट वेगवेगळे केले तेव्हा स्वतंत्र एकटा रथ आहे का? तर नाही. रथ काय होता? तो सर्वांचा समूह होता. अनेक गोष्टी एकत्र येऊन त्या सर्वाच्या एकत्रीकरणाला रथ म्हटले. तसाच मी आहे. शरीरातील हात, पाय, डोके, डोळे, नाक, कान हे सगळे अवयव काढले. संवेदना काढल्या, आठवणी काढल्या, जाणीव काढल्या. तुमची मेमरी काढून घेतली. काय उरेल तेथे? काहीच नाही. मी उरतच नाही तेथे. म्हणजे मी हे वस्तू नाही, हे शरीर नाही, हे नाव नाही, हे विचार नाही, ही जाणीव नाही. सर्व काढलं की मागे काहीच शिल्लक राहत नाही. प्रतित्य समुत्पाद म्हणजेच एकमेकांमुळेच सर्व उभं राहतं. बी आहे म्हणून झाड आहे, झाड आहे म्हणून सावली आहे, सावली आहे म्हणून गारवा आहे, गारवा आहे म्हणून आनंद आहे. यातील एक गोष्ट जरी काढली तरी सगळी साखळी कोसळते. मी ही अशीच साखळी आहे. आई वडील नाहीत तर मी नाही, अन्न पाणी नाही तर मी नाही, भाषा नाही तर विचार करणारा मी नाही, समाज नाही तर मी नाही. म्हणून मी एक स्वतंत्र नाही, तो संबंधांचं जाळं आहे. जाळं तुटलं की मी नावाची गाठ पण सुटून जाते. जर मी ठोस असतो तर बदल अशक्य होता. रागीट माणूस कायमच रागीट राहिला असता, दुःखी माणूस कायमच दुःखी राहिला असता. पण मी रिकामा आहे, मी बदलणारा आहे, म्हणून सर्व काही शक्य आहे. आज दारू पिणारा उद्या निर्व्यसनी होऊ शकतो. कारण दारुड्या हा स्वभाव नाही, हा संस्कार आहे. आणि संस्कार आपण बदलू शकतो. संस्कार बदलला की माणूस बदलतो. हीच मुक्तीची शक्यता आहे. दुःख सुरू होतं तेव्हा आपण प्रवाहाला माझं म्हणतो. दुःख हे काही बाहेरून येत नाही. दुःख हे चिटकण्यात आहे, कुठल्या गोष्टीला धरून बसण्यात आहे. बुद्ध यालाच उपादान म्हणतात, म्हणजेच इंधन पुरवणं. आग आहे, पण जर तुम्ही इंधनच टाकलं नाही तर आग आपोआप थोड्या वेळाने विझून जाते. वेदना आहे, पण माझी म्हटलं नाही, काही प्रतिक्रियाच दिली नाही तर ती आग आपोआप विझते. विपश्यनेत तुम्हाला काय शिकवतात? तर जेव्हा तुम्ही विपश्यना करता तेव्हा पायाला मुंग्या आल्या, पाय दुखला की सामान्य माणूस काय करतो? पायाला मुंग्या आल्या, पाय दुखायला लागला, कधी जाईल, अरे ध्यान लागत नाही, पाठ दुखते, असा विचार करून दुःखी होतो आणि आणखी दुःख निर्माण करत बसतो. आता यात काय होतं? 3 गोष्टी होतात. ध्यानाला बसल्यावर संवेदना शरीरात निर्माण झाली आणि ती जी शरीरात संवेदना निर्माण झाली ती आवडीची संवेदना नाहीये, ती दुःखद संवेदना निर्माण झाली. आणि ती दुःखद संवेदना जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्याने प्रतिक्रिया दिली. तर प्रतिक्रिया दिल्याने ती संवेदना आणखी वाढली. परंतु गंभीर साधक काय करतो? गंभीर साधक संवेदनाला तटस्थपणे पाहतो. संवेदना आली, पायाला मुंग्या आल्या, पाय दुखू लागला तर साक्षी भावने पाहतो. प्रतिक्रिया देत नाही, राग करत नाही, द्वेष करत नाही. हळूहळू त्या संवेदनेकडे पाहता पाहता ती निघून जाते. दुःख आलंच नाही, दुःख निर्माण झालंच नाही, म्हणजेच नवीन पेट्रोल टाकलेच नाही. हळूहळू आग कमी झाली, आग निर्माण झाली आणि हळूहळू निघून गेली. जेवढ्या पेट्रोलने ती उत्पन्न झाली होती तेवढेच पेट्रोल खर्च झाले. नवीन पेट्रोल तुम्ही टाकलेच नाही, नवीन दुःख निर्माण केलेच नाही. त्यामुळे जेवढे पेट्रोल त्यात होते त्या आगीत तेवढे जळून ती नष्ट होऊन गेली. म्हणूनच
अनिच्छा, दुःख, अनात्ता हे सगळं एकच आहे. अनिच्छा म्हणजे सगळं बदलणार आहे. सुखद दुःखद सगळं काही बदलणार आहे. श्वास, विचार, वेदना, हे जीवन, ही सृष्टी सगळं काही बदलणार आहे. दुःख देखील बदलणार आहे. बदलणाऱ्याला न बदलणारं मानलं की आपण दुःखी होतो. नदीला आपण थांब म्हटलं की ती थांबत नाही. आपण दमून जातो आणि दुःखी होतो. अनात्ता म्हणजे ज्याच्यावर आपला ताबा नाही त्याला मी म्हणणं हे चूक असतं. श्वास तू चालवत नाही, हृदय तू चालवत नाही, विचार तू आणत नाही, मग मालक कोण? कोणी नाही. मालक नसताना मालकी सांगितली की दुःख होतं. बुद्धांचा मार्ग हा केवळ ऐकण्याचा मार्ग नाही तर अनुभवाचा मार्ग आहे. आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. सर्व काही अनित्य आहे हे केवळ बौद्धिक स्तरावर नाही तर अनुभवावर समजणे गरजेचे असते. जेव्हा कामाच्या ठिकाणी बॉस कठोर शब्द उच्चारतो त्या क्षणी तुमच्या मनात राग उत्पन्न होतो, शरीरात उष्णता वाढते, हातपायांची थरथर होते. त्याला तुम्ही त्रयस्थपणाने पाहू शकला, तटस्थपणे पाहू शकला, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये भावनामयी प्रज्ञेचा उगम होतो. ती शारीरिक संवेदना पाहता पाहता जेव्हा विरून जाते तेव्हा शरीराला आणि मनाला कळतं की प्रतिक्रिया न देणं केवळ शक्यच नाही तर ते नैसर्गिक आहे. एकदा का शरीराच्या स्तरावर ही अनित्यता अनुभवली की प्रतिक्रिया देण्याची पिढ्यानपिढ्याची जी जुनी सवय आहे ती तुटून जाते. हजारो वर्षापासून आपण कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया देत असतो. छोट्या छोट्या गोष्टींना प्रतिक्रिया देतो. ती सवय साधनेद्वारे, ध्यानाद्वारे हळूहळू आपण बदलण्याचा प्रयत्न करतो. बुद्धीकडून अनुभवाकडे झालेला हा प्रवास म्हणजेच खरा धर्म आहे. जीवनात अपयश आलं तर अहंकार म्हणतो मी अपयशी कसा झालो, मी तर महान आहे. नाकारतो आपण, शिकत नाही त्यातून. नैराश्य म्हणते मी जन्मजात अपयशी आहे, काही अर्थ नाही, प्रयत्न सोडून देतो. परंतु मध्यम मार्ग म्हणतो अपयशी घटना आहे, कारणं होती, कारण अभ्यास चुकीचा केला, अभ्यास कमी केला, कारणं बदलली की परिणाम बदले. इथे मी स्थिर नाही म्हणून बदल शक्य आहे. हेच तटस्थ पाहणे आहे. ओशो म्हणतात वॉच, डोंट जज, डोंट आयडेंटिफाय. ओशो सांगायचे अहंकाराचे मालक बना, गुलाम नको. ओशो नेहमी म्हणायचे मी तुम्हाला तत्वज्ञान शिकवायला आलेलो नाही, मी तुमच्या मनावर उपचार करायला आलेलो आहे. तत्वज्ञानाने फक्त डोकं भरतं पण अनुभवाने आयुष्य बदलतं. ओशोंच्या मते ध्यान म्हणजे विचार थांबवणं नाही तर विचारांच्या गर्दीतून शांतपणे बाहेर पडून एक साक्षी म्हणून स्वतःकडे पाहणे. आपण सतत स्वतःबद्दल विचार करत असतो. मी लोकांच्या नजरेत कसा आहे, माझी प्रगती किती झाली, मी किती मोठा झालो, असा विचार करत असतो. हा अहंकाराचा भाग आहे. सर्वात धोकादायक असतो आध्यात्मिक अहंकार. मी स्वतःला किती पवित्र समजतो, मी किती पवित्र आहे, मी किती धार्मिक आहे, मी इतरांपेक्षा किती श्रेष्ठ आहे, मी किती तपश्चर्या करतो, मी किती वेळ ध्यानाला बसतो. हा एक स्वतःचा अहंकार आहे. अहंकार हा अशा प्रकारे वापरायचा की तो तुमचं काम करेल. त्याने तुमचं आयुष्य, अवतीभोवतीच्या तुमच्या सर्वांचं आयुष्य चांगलं होईल, प्रेमळ होईल. अशासाठी अहंकार वापरावा लागतो. अहंकार स्वतःसाठी वापरायचा नसतो. खरी जागरूकता म्हणजे केवळ शांत बसणं असं नसतं तर आपल्या आतल्या वादळाला तटस्थपणे पाहण्याची ताकद निर्माण करणं. भगवान बुद्धांनी अनित्यता वारंवार सांगितली कारण जो बदल ओळखतो तोच मुक्त होऊ शकतो. बदलाला विरोध करू नका, बदलाला समता द्या. नदीला धरण बांधलं आणि ते धरण पूर्ण भरलं तर काय होईल, धरण फुटून जाईल. नदीला वाहू दिलं तर ते काय होईल, समुद्राला मिळेल, सर्वांना पाणी मिळेल. शेवटी मी कोण या प्रश्नाचं उत्तर हे शब्दात मिळत नसतं, ते अनुभवातून मिळत असतं, ते आत्मसाक्षात्कारातून मिळत असतं, ते स्वानुभवातून मिळत असतं, ते अनुभूतीतूनच समजून घ्यावं लागतं. कारण खरा मी शोधण्याचा प्रयत्न हा स्वतः करावा लागतो, स्वतःच्या अनुभूतीतून करावा लागतो, बुद्धिस्तरावर नाही. या 3.5 हाताच्या देहामध्ये तुम्हाला सगळे प्रश्नाचे उत्तरे मिळेल. त्यासाठी स्वतःच शोधण्याचा प्रयत्न करा. स्वतःच शोधा. मीपणा शोधू नका तर मीच्या जाणीवेचा शोध घ्या. कारण खरा शोध मी शोधण्याचा नसतो
तर मीच्या जाणीवेच्या अवकाशाला ओळखण्याचा असतो. त्या अवकाशात काय उरतं? त्या अवकाशामध्ये ना गर्व, ना भीती, ना अहंकार, ना राग, ना द्वेष, ना सुख, ना दुःख, न सकाळ न संध्याकाळ, काहीच नसतं. उरते ती फक्त एक निर्मळ, अपार, अमर्यादित शांतता, अंतर्मनाची शांतता, ज्यात सगळं येतं, सगळं जातं आणि तेथे काहीच हरवत नाही. लाट येते, लाट जाते, समुद्र तसाच राहतो आणि लाट समुद्राशिवाय वेगळी नव्हतीच याची अनुभूती देखील येते. ते जाणीवीशिवाय वेगळं नाहीच. तेच खरं जीवन आहे, तेच खरं ध्यान आहे आणि कदाचित तेच खऱ्या अर्थाने मीचं अंतिम सत्य आहे. यासाठी श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास पहा, श्वास कशा प्रकारे येतो, कशा प्रकारे जातो हे जाणा, अनुभव करा आणि तटस्थपणे पहा. कोण पाहतंय? हे श्वास कोण पाहतंय? हे येणारे जाणारे विचार कोण पाहते? ते अनुभव करा. अनुभवातून पहा, बुद्धीवर नाही तर अनुभूतीतून समजवा. तेथे उत्तर नाही, तेथे फक्त तुम्ही आहात, शब्दांच्या पलीकडे, मीच्या पलीकडे, एक तटस्थ